मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे विद्यार्थी मिळवणं पेपर या ठिकाणी झालेला आहे। जसं चालक झालं, शिपाई झालं, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही या ठिकाणी हमाल आहे, पराश आहे, या पदांसाठी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ याचा या ठिकाणी पेपर झालेला आहे। तर पेपरचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, चालकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, शिपाई हमाल फरादचा कडाप किती जाणार आहे, लिपिकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ यामध्ये आपला पेपरचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे पेपर पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे, चालकमध्ये आपल्याला 20 पैकी किती मार्क असले पाहिजे, शिपाई हमाल फराशमध्ये आपल्याला 30 पैकी किती मार्क असले पाहिजे, जे काही लिपिकचा पद आहे त्यामध्ये 100 पैकी किती मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपण पेपर या ठिकाणी पास असणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावलं जाणार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि जास्त जे विद्यार्थी मिळवणं यावेळेस चांगले विद्यार्थी पास केले जाणार आहे आणि कटऑफ कमी जाण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्याचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी कारण सांगणार आहे। आणि किती पोरं त्या ठिकाणी पास केले जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। शिपाई हमाल फराशमध्ये फॉर्म भरला होता की लिपिकमध्ये भरला होता की चालकमध्ये भरला होता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोनं मार्क या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पूर्ण या ठिकाणी पास करायचे आहे आणि यावर्षी जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा पेपरचा जो कडाप आहे हा कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे, कारण की यावर्षी जागा जास्त आहे। टोटल जर मिळून जर आपण पाहिलं तर 2331 जागा आहे, लघुलेखकच्या 19 जागा आहे, लघुलेखक निम्न श्रेणीच्या 56 आहे, लिपिकच्या 1332 आहे, वाहन चालकच्या 37 आहे, शिपाई हमाल फराजच्या 887 जागा आहे। त्यामुळे एकाच 15च्या रेशोने ते पुरं त्या ठिकाणी बोलावणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि पेपरची लेवल मी या ठिकाणी पाहिले कशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा या ठिकाणी पेपर झाला आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो किती पोरं ते पास या ठिकाणी करणार आहे, कारण की एका जागेसाठी 10 ते 15 जण घेतले जाणार आहे। तर पहा लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 1332 जागा होत्या, 1332 जागेसाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं लिपिकमध्ये जे आहे 1332 जागा होत्या, 1332 जागेला जर आपण पाहिलं तर एका जागेसाठी 10 जण बोलावलं जाणार आहे। तर जवळपास या ठिकाणी 13,320 विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एकाच 1500 रेशोमध्ये जर आपण पाहिलं तर 19,980 पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, लिपिक पदामध्ये। त्यानंतर जर आपण पाहिलं त्यानंतरचं जे पद आहे तर ते या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं शिपाई हमाल फरादचा पद आहे, यामध्ये जर पाहिलं तर 887 जागा होत्या आणि 887 जागासाठी जर आपण पाहिलं जर समजा त्यांनी 10 पोरं जरी बोलावली तर 8,870 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावं लागणार आहे एकाच 10च्या रेशोने। आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जवळपास 13,305 विद्यार्थी ते त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर आपण चालकमध्ये जर पाहिलं तर चालकमध्ये 37 जागा होत्या। आता 37 जागेसाठी जर आपण पाहिलं तर 37 जागेसाठी जे विद्यार्थी मिळवणं एकाच 10च्या रेशोने 370 विद्यार्थी पास केले जाणार आणि एकाच 15च्या रेशोने पकडलं तर 555 विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जाणार आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी जो आहे कडाप ह्या कमी जाण्याचे जास्त या ठिकाणी चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलं, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी जागा जास्त आहे आणि एकाच 15च्या रेशोने त्या ठिकाणी पोरं पास केले जाणार आहे, त्यामुळे कटऑफ त्या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। शिपाई हमाल फरादचा पण कटऑफ कमी जाणार आहे आणि जे चालकचं पद आहे चालकचा पण कटऑफ कमी जाणार आहे आणि जे लिपिकचं पद आहे लिपिकचा पण कटऑफ या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा, ठीक आहे। तर ज्या काही जागा राहते त्या सर्व ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनच्या जागा राहते त्या सर्व, एक लक्षात ठेवा, यामध्ये कोणती कॅटेगरी नाही आहे। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जो पेपर आहे पेपरचा जो लेवल आहे तर मी या ठिकाणी पाहिलं कशा प्रकारे पेपर यामध्ये आहे। तर काही त्यामध्ये प्रश्न कन्फ्यूज करणार आहे, म्हणजे त्याचं उत्तरच नाही निघणार आहे। चारही त्या ठिकाणी प्रश्न, चारही जे ऑप्शन आहे ते कन्फ्यूज करणारे असे 2-3 प्रश्न त्यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जो कडाप आहे आणखीन सुद्धा डाऊन येण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। तर चला आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा पेपरचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते।
तर सर्वात पहिले मी तुम्हाला चालकचा कडाप सांगणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला लिपिकचा कडाप सांगणार आहे आणि त्यानंतर शिपाई हमाल फराजचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा किती जाणार आहे. तर ठीक आहे, तर पहिली गोष्ट पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही चालकचं पद आहे, चालक पदामध्ये जे 20 मार्कासाठी पेपर होता, 20 मार्कापैकी जो कडाप जाणार आहे चालकचा, तर 20 पैकी जर समजा तुमचे 15 ते 17 प्रश्न बरोबर असेल तर आपण या ठिकाणी पेपर पास होऊ शकता. आपल्याला ग्राउंड या ठिकाणी आपण पेपर पास होण्याची दाट शक्यता, एवढं काही कडाप या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे. चालकमध्ये ड्रायव्हरमध्ये जर समजा तुम्हाला 20 पैकी 15 ते 17च्या दरम्यान असेल तर पेपरमध्ये आपण या ठिकाणी बसू शकतो. एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी आहे. आता चालकमध्ये जर आपण पाहिलं तर चालकचा जो पेपर हा 90 मार्काचा पेपर होता चालकचा, आणि चालकचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 60 ते 68च्या दरम्यान या ठिकाणी सेफ झोन आहे. जर समजा तुम्ही या ठिकाणी जे लिपिकमध्ये जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला असेल क्लर्कमध्ये, तर लिपिकचा जो पेपर होता हा 90 मार्काचा होता. ठीक आहे, 90 मार्कासाठी हा लिपिकचा पेपर होता. आणि लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर जर समजा 90 पैकी तुम्हाला 60 ते 68च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर आपण सेफ झोनमध्ये आहे. एवढाच कडाप जाणार आहे, याच्यावरचं कडाप या ठिकाणी जाणार नाही आहे लिपिकमध्ये. ठीक आहे, तर लिपिकचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो 90 पैकी या ठिकाणी जो जाणार आहे हा या ठिकाणी 60 ते 68च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, जर समजा तुम्हाला 60 ते 68च्या दरम्यान असाल लिपिक पदामध्ये तर नक्की एवढा कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. लक्षात ठेवा. आता त्यानंतर जर आपण पाहिलं त्यानंतरचं जे पद आहे तर ते हमालचं पद आहे. हमालमध्ये कडाप किती जाणार आहे? मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये 30 मार्काचा पेपर होता. 30 पैकी जो कडाप जाणार आहे, 30 पैकी जर समजा आपल्याला या ठिकाणी 22 ते 27च्या दरम्यान असाल किंवा 20 ते 27च्या दरम्यान जर असेल तर एवढाच काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जे काही या ठिकाणी जे काही पद आहे, ठीक आहे, तर जे काही पद आहे, जे काही हमालचं पद आहे, हमालमध्ये जो कडाप जाणार आहे जवळपास 22 ते 26च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. जे काही हमालचं पद आहे 21, 22 किंवा 26च्या दरम्यान या ठिकाणी हमालचा कडाप जाणार आहे. 30 पैकी 30 मार्काचा पेपर होता. 30 पैकी जे हमालचा जो कडाप जाणार आहे, जर समजा तुम्हाला या ठिकाणी 21, 22 ते 26, 27च्या दरम्यान असेल तर एवढाच काही कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे पद आहे फराजचा पद आहे. फराजचा जो कडाप आहे 30 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 21 ते 26च्या दरम्यान असेल तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही जर आता शिपाईमध्ये फॉर्म भरला असेल तर शिपाईचा कडाप किती जाणार आहे? मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा 30 मार्कासाठी पेपर होता शिपाईचा. आता शिपाईचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 30 पैकी जो कडाप जाणार आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो 22 ते 26च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढाच काही सेफ झोन आहे. जे काही शिपाईचा पद आहे, शिपाई पदामध्ये जो कडाप जाणार आहे तर तो 22 ते 26च्या दरम्यान जाणार आहे. लक्षात ठेवा, एवढाच सेफ झोन आहे. लक्षात ठेवा. जे पण विद्यार्थी पेपर पास होणार आहे त्यांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे 10 मार्कासाठी, 10 मार्कासाठी मुलाखत होणार आहे. तर 50 पैकी मेरिट या ठिकाणी बनणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जे शिपाईचं पद आहे, शिपाईचा जो कडाप आहे 22 ते 26च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे. एवढा सेफ झोन या ठिकाणी आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ याबद्दल आजच्यासाठी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत.